हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण बाकरवडीची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपण साहित्य पाहूया. आपण हे बेसन पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये धने, जिरे, ओवा, हळद, मीठ, तिखट आणि लसूण या पिठामध्ये आहे. आपल्या चॅनलवरती याची रेसिपी पण आहे. 1 वाटी खोबरं, 1 वाटी कारळे, 2 गड्डे लसणाच्या, 1 चमचा खसखस, कांदा लसूण मसाला 1.5 चमचा, हळद अर्धा चमचा आणि मीठ. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण आता कढई गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी कारळे टाकून घेणार आहोत. ते छान भाजून घेणार आहोत. कारळे भाजलेले आहेत. आपण त्याच्यामध्ये 1 चमचा खसखस आहे, ती पण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. थोडी गरम करून घेणार आहोत. आता आपली खसखस पण गरम झालेली आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. थंड झाल्यानंतर हे बारीक करून घेऊया. त्याच्यामध्ये आपण जे कारळे आणि खसखस घेतली होती ती बारीक करून घेणार आहोत. आपण कारळे आणि खसखस बारीक करून घेतलेली आहे. आता आपण खोबरं बारीक करून घेऊया. आता आपण जे 1 वाटी खोबरं घेतलं होतं ते त्याच्यात टाकून घेणार आहोत. झाकण लावून बारीक करून घेणार आहोत. आपलं आता खोबरं बारीक झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जो लसूण घेतला होता 2 गड्ड्या तो टाकून घेणार आहोत. ते बारीक करून घेणार आहोत परत. आता आपलं लसूण आणि खोबरं ते पण बारीक झालेलं आहे. आपण आता बाकरवडीच्या आतला बाकूर बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण जो कारळ्याचा कूट घेतला होता तो, लसूण आणि खोबरं, चवीनुसार मीठ, चमचा हळद, छोटा अर्धा चमचा आहे, आणि कांदा लसूण मसाला तुम्हाला जेवढा हवं तिखट तेवढं. हे सर्व मिक्स करून घ्यायचं छान. आपला आता बाकूर एकसारखा मिक्स करून झालेला आहे. आपला बाकूर तयार झालेला आहे. आणि आपण वरची लाटी बनवणार आहोत पाती. त्याच्यासाठी आपण पीठ मळून घेऊया. आपण जे पीठ घेतलेलं आहे ते परातीमध्ये टाकून घेणार आहोत. सर्व थोडं थोडं पाणी करून आपण ते पीठ घट्टसर मळून घेणार आहोत. अजून थोडंसं पाणी घेणार आहोत. जास्त पाणी नाही वापरायचं. त्याचा डो घट्ट बनवून घ्यायचा. हे डाळीचं पीठ असल्यामुळे थोडंसं चिकटतं. थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. परत एकदा मळून घेणार आहोत. घट्टसर असं मळून घ्यायचं. पीठ मळून झालेलं आहे. आपण आता पातेलं लाटून घेऊया. आता आपण एक छोटासा उंडा घेणार आहोत. त्यातला आपण एक उंडा घेतलेला आहे. थोडासा पिठीमध्ये ओसून घ्यायचा. पाटी आपण लाटून घेणार आहोत. दोन्ही साईडने छान लाटून घ्या.
आपण याच्यावरती लाटून लाटून ठेवलेली आहे. आपण त्याला थोडंसं पाण्याचा हात लावून घेणार आहोत. आपला बाकूर चिटकण्यासाठी आपण नॉर्मल पाणी लावून घेणार आहोत. जास्त नाही आहे, अशी बोटांच्या साहाय्याने लावून घ्यायचं. पाणी लावून झालेलं आहे आपलं. बाकूर सर्वीकडे पसरवून घेणार आहोत हाताच्या साहाय्याने. अजून थोडासा बाकूर टाकून घेणार आहोत. आपण थोडंसं बेलण्याच्या साहाय्याने लाटून घेतला तरी चालेल तो, कारण की आपण कट करताना तो पडू नये त्याच्यासाठी. आपण त्याचा घडी मारून फोल्ड करून घेऊया. थोडंसं हाताला पीठ लावून त्याची लाटी गोळा करायची. आपण हे नंतर हे चिटकण्यासाठी थोडंसं पाणी लावून घ्यायचं. आपण तिरकस आकारात त्याला कट करून घ्यायचं. आपण कापण्याच्या आकारात कट करून घेणार आहोत त्याला. तुम्हाला जो हवा आहे आकार तो कट करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. आपण ही चाळण घेतलेली आहे, त्याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत, कारण की वडी चिकटू नये त्याच्यासाठी. सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण या वड्या ठेवून देणार आहोत. आता आपण या वड्या एकसारखं ठेवून देणार आहोत. आपण आता हे उकळून घेणार आहोत. आपण हे पाणी उकळत ठेवलं होतं 10 मिनिटापूर्वी. त्याच्यावरती आपण हे चाळण ठेवून घेणार आहोत. त्याच्यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट आपण उकडून घेणार आहोत ह्या वड्या. आपण वडी उकडायला ठेवली होती, ती वडी आता उकडून झालेली आहे, बोटाला चिकटत नाहीये. आता आपण वडी काढून घेऊया. आपली आता बाकरवडी तयार झालेली आहे. ही बाकरवडी तेलात तळू शकतो की